सिया जशी अग्नेयच्या रूममध्ये आली, तिची सगळ्यात पहिली नजर बेडवर बसलेल्या आपल्या शांत राक्षसावर गेली. त्याच्या पूर्ण शरीरावर केलेले ते बँडेज बघून कंठ दाटून आला तिचा. पण तिच्या दमलेल्या मनाला कसबस दटावत तिने जमा होऊ पाहणारे अश्रू परत मागे पाठवून दिले. आताही तो बेडला टेकून डोळे मिटूनच शांत बसला होता. नेहमी निर्विकार असणारा चेहरा आज कधी नव्हे ते थोडा तरी शांत भासला तिला. त्याच्या त्या ओढलेल्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की तोही किती थकला आहे ते. काल रात्रीपासून एक सेकंदही स्वतःला त्याने रेस्ट दिली नव्हती. रात्रीचाही नाही तो झोपला होता, नाही काही त्याने कालपासून खाल्लं होतं. तरी अजूनही अगदी ताठ बसलेला तो. आता पुन्हा त्याच्या अंगावरच्या आणि हातावरच्या जखमेकडे लक्ष जाताच सियाचं हृदय गलबलून आलं. मगाचपासून कठोर ठेवलेले डोळे आता त्याच्या वेदनेने भरून आले. नेहमी त्याला कामात स्वतःला झोकून दिलेलं बघत आलेली ती. इवन ती त्याच्या आयुष्यात आल्यापासून तर तिने त्याला कधी आराम म्हणून केलेलाही बघितलं नव्हतं. पण आज त्यालाच असं शांत पडून राहिलेलं बघून तिचं मन आतल्या आत तांडव माजवत होतं. त्याने त्याच्या होणाऱ्या वेदना त्याच्या बंद डोळ्यांआड लपवलेल्या तिला स्पष्ट दिसत होत्या. पण तिचा सडू राक्षस इतकं होऊनही अकड सोडायला काही तयार नव्हता. चिकू दादा, आरू, तुम्ही जाऊन थोडी रेस्ट करा, मी ह्यांच्या जवळ थांबते. सियाने हातातला ट्रे त्या टेबलवर ठेवत त्या दोघांकडे हलका हसून बघितलं. ओठांवर हसू असलं तरी किती किती वेदना होत्या तिच्या डोळ्यात. ते बघून त्या दोघांनाही कसं तरीच झालं. आज सगळ्यात जास्त तर तीच दुखावली गेलेली. तरी स्वतःच्या दुखावलेल्या मनाला लपवण्याचा निरार्थक प्रयत्न चाललेला तिचा. सिया, अगं पण आरवला सियाला परत या वाघाच्या तावडीत सोडायची नितांत भीती वाटत होती. त्याच्या शरीरावरच्या जखमाच त्याच्या रागाची सीमा दाखवायला पुरेशा होत्या. भलेही आत्ता तो शांत होता, पण त्याच्या रागाची काहीच गॅरंटी नव्हती. आरू, मी बोलली ना, मी थांबते इथे. सियाला त्याचं मन कळत होतं, पण सध्या तिच्या या आगीच्या गोळ्याला तिलाच हँडल करावं लागणार होतं. त्यात त्याच्या या अतीच्या वागण्याचा तिला त्याला जाबही विचारायचा होता आणि त्याला तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरही द्यावी लागणार होती. तिच्या समजावण्यावर आरव आणि रॉकी जड मनाने का असेना निघून गेले. तशी सिया उसासा सोडत तो ट्रे उचलून अग्नेय जवळ आली. इतके सगळे कांड करून हा माणूस आत्ता समाधीत लीन झालाय का? आधी स्वतःच काही बाही बोलून मला दुखवायचं आणि मग स्वतःला ही शिक्षा करून घ्यायची. याला काही अर्थ आहे का? मान्य, साहेबांना स्वतःचा राग कंट्रोल होत नाही, पण माझा विचार करूनही हे शांत बसू शकत नाहीत का? खरंच खरंच यांच्या प्रेमाची ना मलाच कधी कधी खूप भीती वाटते. प्रेमात स्वतःला इतकं हट करता नाही यांनी एकदाही विचार केला नाही. सिया डोळ्यातलं पाणी पुसत मनात बडबडत बेडवर त्याच्या अगदी समोर बसली. बाजूच्या टेबलवर ठेवलेल्या गोळ्या अजूनही त्याने घेतल्या नाहीत बघून तिला त्याचा परत राग आला. नक्की तो स्वतःला त्रास देत होता की तिचा अंत पाहत होता काय माहीत. पण त्याच्यावर राग काढायला तरी तिला जमणार होतं का? इथे सियाचे स्वतःचे अश्रू लपवण्याचे निरर्थक प्रयत्न चाललेले, तर तो मात्र मगाचपासून तिची एकूण एक हालचाल बंद डोळ्यांआड टिपत होता. ती किती रडतीये हे पाहण्यासाठी त्याला उघड्या डोळ्यांची गरजच कुठे होती. आत्ताही तिच्या श्वासांवरून ती किती अस्वस्थ आहे त्याला समजत होतं. तरी ती आपल्याशी आत्ता तरी बोलते का या विचारात डोळे मिटून गप्प बसलेला तो.
तिचा अबोला आणि तिचं जवळ न येणं त्याला आतल्या आत कुडत होतं. हवी होती ती त्याला, त्याच्या मनाला आणि त्याच्या शरीरालाही. तिच्या शरीराचा येणारा तो नैसर्गिक सुगंध त्याला ती त्याच्या श्वासांच्या किती जवळ आहे हे सांगत असल्याने उगाच त्याची स्पंदनं चलबिचल झाली होती. असंच तिला ओढून घट्ट मिठीत घ्यायची तीव्र इच्छा झालेली त्याला. पण ती सोडून गेल्याचा राग अजूनही शाबूत होता ना. तिचे 100 चुका माफ होत्या, पण त्याच्यापासून लांब जाऊन तिने चुकी नाही तर खूप मोठा गुन्हा केला होता. आत्ताही तो तिच्या सुगंधाला श्वासात भरून तो त्याच्या शरीरात उतरवतच होता की अहो, तिचा तो गोड आणि नाजूक आवाज त्याच्या कानावर पडला आणि त्याच्या हृदयाचे आपोआप सूर छेडले आणि आत्ता कुठे जाऊन त्याचं हृदय लईत धडधडलं. बस, या एका हाकेसाठी पूर्ण जगाला आग लावायलाही तो तयार होता. त्याने अलगद त्याचे डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं तर तिचा तो कोमेजलेला चेहरा, सुचलेले डोळे आणि लाल झालेलं नाक बघून अगदीच धस्स झालं त्याला. रडून रडून तिने स्वतःची करून घेतलेली हालत बघून त्याला स्वतःचा आणखीनच राग आला. पण आता स्वतःला शिक्षा देण्याचा विचार तो स्वप्नातही करू शकत नव्हता, कारण ती शिक्षा भलेही तो त्याला करत असला तरी वेदना मात्र त्याच्या जानाला होणार होत्या. त्याची ती शांत नजर बघून सियाला येणार रडू तिने परत दीर्घ श्वासामागे झाकून टाकलं. पण त्याची तिच्यावरची ती शांत नजरही तिला सहन होत नव्हती. थोडं खाऊन घ्या, त्यानंतर तुम्हाला गोळ्याही घ्यायच्या आहेत. ती ट्रे मधल्या प्लेटवर झाकलेली प्लेट बाजूला ठेवत हळू आवाजात बोलली. पण जशी तिने ती प्लेट काढली त्या जेवणाचा रुचकर असा सुगंध त्याच्या नाकात शिरला आणि त्याने लगेच ताटात बघितलं. ती त्याच्यासाठी सिंपल असा वरण भात घेऊन आलेली आणि स्मेलवरूनच तो ओळखू शकत होता हे जेवण त्याच्या शेफने बनवलं नाही, म्हणजे तिने आपल्यासाठी स्वतः कुक केलं. या फक्त विचारानेच त्याचं पोट तिथेच भरलं. पण त्या शेफचा मात्र राग आला. हू मेड दिस? त्याचा तो धीर गंभीर प्रश्न ऐकून सियाने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. आता त्या शांत नजरेत रागाची हलकी लकीर दिसत होती. अहो, सियाला त्याचा राग बघून टेन्शनच आलं. 2 मिनिट म्हणून हा माणूस शांत बसत नव्हता. शेफचं काम तू का केलंस? मुळात तुला काम करायची गरजच काय होती? तुला फक्त त्यांना ऑर्डर देता नाही आली का? अग्नेयची परत फायरिंग सुरू होताच सियाने मनातच डोक्याला हात लावला. त्याच्या बोलण्यामागची काळजी दिसत असली तरी त्याच्या रागाचा आता तिलाच राग यायला लागलेला. त्यांची काही चूक नाही. मला स्वतः तुमच्यासाठी काही लाईट बनवायचं होतं म्हणून मी बनवलं. आता तेवढा तरी हक्क आहे ना माझा? सियाच्या या उत्तरावर तो आता शांत नजरेने एकदा त्या जेवणाकडे तर एकदा तिच्याकडे बघू लागला. तिच्या प्रत्येक कृतीतून डोकावणारं तिचं प्रेम बघून तो स्वतःच स्तब्ध झालेला. मग आजपासून ती त्याच्याशी बोलत नसली तरी त्याचं सर्व मात्र आवर्जून करत होती. अहो, खाताय ना? त्याला स्वतःत हरवलेलं बघून सियाचं मन अजूनच सैरबैर झालं. आधीच तिच्या रागवलेल्या मनाला किती मुश्किलीने तिने धरून ठेवलेलं, पण ते मन आहे की आत्ता फक्त त्याच्या नजरेनेच सैराट व्हायला तयार झालं होतं. पण तो तर तिलाच त्याच्या मनात साठवण्यात बिझी होता ना. कालपासून तिला इतक्या जवळून पाहण्यासाठी तरसलेलं त्याचं मन आता पूर्ततेच्यात हरवून बसलेलं आणि त्याच्या बुबुळांची अजूनही तिच्यावर चाललेली पहरेदारी बघून तिने वैतागच स्पून उचलून त्याच्या ओठांजवळ पकडला. पण तिला स्पूनने भरवताना बघून इथे साहिबांच्या कपाळावर आट्या पडल्या ना.
अहो, नका ना इतका त्रास देऊ मला. थोडं खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला गोळ्या घेता येतील. इतक्या वेदना होत असतानाही माझा अंत पाहणं गरजेचं आहे का? सिया आता त्याच्यावर चांगली चिडली. काही न बोलताही त्याची नजरच जीव घेत होती तिचा. पण तिच्या डाफरण्यावर आत्ताही त्याने शांतपणे तिच्या हातातला स्पून घेऊन तो फक्त बाजूला ठेवला आणि ती काय ते समजून गेली. त्याच्या या नसत्या हट्टीपणाला बघून तर अगदीच हतबल झालं तिचं मन. त्याचा हट्टही असा होता की त्याच्यावर तिला रागवताच येत नव्हतं, उलट प्रेमच जास्त येत होतं. आणि तिला माहित होतं काहीही झालं तरी हा माणूस स्वतःची मनमानी करून घेणारच म्हणून. किती एखाद्याने तरी वाईट असावं ना. हीच गोष्ट प्रेमाने सांगितली असती तर ह्यांचं नाक खाली पडलं असतं का? पण छे, अग्निहोत्री जिथे कोणाला साधा सॉरी बोलत नाहीत, तिथे जिभेवर साखर ठेवून कसं बोलणार ना. सियाने मनातच त्याच्या नावाने खडे फोडत आता हातानेच त्याच्या समोर घास पकडला. तसं त्याने हलकं गालात हसतच तो पहिला घास खायला. त्याचे डोळे समाधानाने मिटले गेले. त्याच्या जाणाच्या हाताला तर कमालीची चव होती. तिच्या हातचं ते साधं वरण भातही इतकं रुचकर होतं की त्याने आता घास खाताना मुद्दाम तिच्या बोटांनाही ओटात घेतलं. तसा इथे सियाच्या अंगावर सरकन काटा आला. त्याच्या त्या रागट ओटांचा तिच्या बोटांना झालेला स्पर्श तिच्या सर्वांगात क्षणातच करंट पास करून गेलेला. तिने काहीस रागाने त्याच्याकडे पाहिलं, पण त्याची आत्ताची ती मिश्किल नजर बघून ती गारच पडली. तोंडातून एक शब्दही न काढता फक्त नजरेनेच छळत होता तो तिला. ते पण इतकं की त्याची ती नजर आणि तिच्या बोटांना वारंवार होणारा त्याच्या ओठांचा स्पर्श तिला काहीच सुचू देत नव्हता. तिच्याही न कळत अंगावरची वलय रोमांचित होऊन अगदी ताठ झालेली. पण आता त्याला भरवण्याशिवाय तिच्याकडे पर्याय तरी होता कुठे? तिने नाही भरवलं तर तो खाणारच नव्हता हे माहीत होतं तिला. म्हणून ती आता गप्प मान खाली घालून तो गरमागरम भात त्याला भरवत चाललेली. आणि तो प्रत्येक वेळी त्या घासाबरोबर तिच्या त्या कोवळ्या बोटांची ही चव उत्कटतेने चाखत होता. तिच्या त्या बोटांना चाकता चाकता तो त्याच्या भावना कशा आवरत होता त्याचं त्यालाच माहीत. अक्षरशः स्वतःला कंट्रोल करेपर्यंत जीव कंठाशी आलेला त्याचा. आणि तिला तर त्याच्या या वेडावून सोडणाऱ्या कृतीवर अगदी असह्य वाटायला लागलेलं. पण त्याला मध्येच काही आठवताच त्याचे भाव परत गंभीर झाले. तू त्या घरात का गेलेली? मध्येच त्याचा करारी आवाज कानावर पडला आणि इथे सियाने न समजून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत उतरलेल्या किंचित रागाला बघून ती अवाकच झाली. म्हणजे आत्ता हा माणूस वेगळ्याच मूडमध्ये होता आणि आत्ता लगेच रागही चढला. तिच्यासाठी तर याचे स्विंग होणारे मूड हँडल करणं म्हणजे तारेवरची कसरत झालेली. ते माझं घर आहे, मग मी तिथे जाऊच शकते ना. त्यासाठी मला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही. सियानेही अगदी कोरडेपणाने उत्तर देत त्याला शेवटचा घास भरवला आणि बाऊल घेऊन त्यात हात धुवून तो ट्रे परत आहे तसा झाकून बाजूच्या टेबलवर ठेवला. तिचं उत्तर ऐकून इथे अग्नेयचं डोकं सटकलं ना. माझ्या आयुष्यात येताना तू भलेही माझी परमिशन घेतली नव्हतीस, पण येस, आत्ता माझ्या नजरेसमोरूनही बाजूला होताना तुला माझी परमिशन घ्यावी लागेल, समजलं? ती तिचा हात पुसत उठायला जाणार, तोच अग्नेयने लगेच तिचं मनगट पकडलं. तिचं उत्तर त्याला बिलकुल आवडलं नव्हतं, पण ती मात्र त्याच्याकडे काहीस रागात बघतच राहिली. त्याच्या त्या खोल नजरेत तो तिच्याशी जे वागला त्याचा गिल्ट स्पष्ट दिसत होतं.
पण तरी हे साहेब सॉरी बोलणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेख होती. मी हात धुवून येऊ का? त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिने त्याचा हात सोडवून घेतला आणि ती डायरेक्ट ट्रे घेऊन उठली. तिने तो ट्रे बाहेर असलेल्या स्टाफला देऊन पुन्हा दरवाजा लावून घेतला आणि हात धुवायला बेसिनकडे आली. त्याच्या वागण्याने तिचं मन कितीही दुखावलं असलं तरी त्याची आत्ताची हालत बघता तिला त्याची जास्त तर काळजीच वाटत होती. ती हात धुवून तडक त्याच्या जवळ आली आणि त्याच्या हातावर गोळ्या ठेवून पाण्याचा ग्लास पुढे धरला. तसं त्याने तिच्यावरची नजरही न हटवता गोळ्या घेऊन तो ग्लास बाजूला केला. आत्ता तुम्ही रेस्ट करा, सकाळपर्यंत तुम्हाला बरं वाटेल. ती त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकायला जाणार तोच त्याने तिच्या हाताला स्वतःकडे ओढताच ती त्याच्या छातीवर येऊन आदळली. तशी त्याला वेदना झाली पण त्याने ती चेहऱ्यावर दाखवली नाही. अहो काय करताय, अशाने तुम्हालाच दुखेल ना. त्याच्या या धुसमुसळेपणाचा तिला जास्तच राग आला पण त्यासोबत त्याची काळजीही दाटून आली. जाना, ऑलरेडी मला खूप दुखत आहे. त्याने तिला मिठीत घेत तशीच तिची पाठ हळूच बेडवर टेकवली आणि तो स्वतः तिच्यावर हलकासा झुकला. दुखताय? कुठे कुठे दुखत आहे? खूप जास्त दुखत आहे का? थांबा, मी आरूला डॉक्टरांना बोलवायला सांगते. त्याने दुखतंय बोलायला उशीर की ह्या मॅडम लगेच काळजीने हायपर झाल्या ना. बोलता बोलता तिने तिचा हात त्याच्या गालावर ठेवला हेही तिला समजलं नाही. इथे इथे दुखत आहे आणि खूप दुखत आहे बिकॉज आज मी माझ्या जानाला खूप हर्ट केलं ना म्हणून. त्याने तिचा गालावरचा हात त्याच्या हृदयावर ठेवून दाबताच आत्ता कुठे जाऊन सियाला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळाला आणि तिचे डोळे भरून आले. जाना प्लीज. तिच्या डोळ्यात पाणी बघून आत्ताही त्याच्या हृदयात तीव्र कळ आली आणि त्याने तिच्या डोळ्यांवर अलगद ओठ टेकवून त्या अश्रूंना आपलंसं केलं. तसं इथे सियाला जास्तच भरून आलं. भलेही त्याला शब्दांची भाषा जास्त जमत नव्हती पण त्याच्या प्रत्येक स्पर्शातून पश्चाताप मात्र भरभरून ओसंडत होता. अहो, आधी राग राग करायचा आणि नंतर प्रेम दाखवायचं ह्याला काही अर्थ आहे का? खूप हट करता तुम्ही मला. मी आता तुमच्याशी बोलणारच नाही आहे. सिया त्याची जखम सांभाळत त्याच्या छातीवर जोर देत रडतच त्याला स्वतःवरून बाजूला करू लागली. पण तिच्या इवल्याशा ताकदीने तो बाजूला होणार होता का? तिचा ऐकून त्याला अगदीच कसंसं झालं. खरंच तर बोलत होती ती. तोही तिला खूप हट करत होता. जाना, राजा मी मुद्दाम नाही केलं यार. तू माझ्यापासून काही दिवस लांब राहणार हे मला सहनच झालं नाही. मला हे रिच्युअल मॅटर करत नाही. तू माझी वाईफ आहेस हे सिद्ध करण्यासाठी खरंच त्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे का? एकदा, फक्त एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग, माझ्याशिवाय लांब राहणं तुला तरी जमणार होतं का? तू राहू शकणार होतीस का? आता अग्नेयचा आवाज अगदीच सॉफ्ट झालेला. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून त्याला आत्ता काही सुचणंच बंद झालेलं. अहो, मलाही तुमच्यापासून लांब राहणं शक्य नाही. तुमच्याशिवाय तुमची सिया जगूच शकत नाही. पण आपलं आपल्या पद्धतीने लग्न व्हावं इतकी छोटी विश होती माझी. म्हणूनच तुमच्या समोर डिमांड केली ना मी. आणि तुमच्यावर इतका तर हक्क आहे माझा की तुमच्या समोर मी हट्ट करू शकते. सियाने रडतच त्याच्या मानेत हात घालत दुसरा हात गालावर ठेवला. तिचं ऐकून त्याने दीर्घ श्वास घेतला. भलेही हे सर्व अवघड होतं पण तिच्यासाठी तो काहीही करू शकत होता. अगदी काहीही. ठीक आहे, या टॉपिकवर आपण उद्या डिस्कशन करू. बट बच्चा,
आज जशी निघून गेलीस तसं परत माझ्यापासून लांब जाण्याचा विचारही करू नकोस. नाहीतर या टाईमला स्वतःला थोडक्यात शिक्षा दिलीये मी. पण पुढच्या वेळी मात्र तुला तुझा अग्नी परत दिसणारही नाही. अग्नेयच्या त्या तीक्ष्ण शब्दांनी सियाचं हृदयच काय तर पूर्ण शरीराची थरथर झाली आणि डोळे भीतीने अविरत वाहू लागले. अहो, आणि तिने काहीशा रागातच त्याच्या ओठांवर हात ठेवला. अहो, बोलताना कधीतरी विचार करत जा ना. तुम्ही मला काहीही बोलायचं आणि मी साधं रागवायचंही नाही का? सियाने रडतच त्याच्या डोळ्यात पाहिलं. ज्या डोळ्यात आता तिच्यासाठीचं ओसंडणारं प्रेम तिला आणखी रडायला प्रवृत्त करत होतं. याच तर प्रेमासाठी तरसली होती ती. जाना, तुला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण हक्क आहे. इनफॅक्ट या अग्नेयवर फक्त आणि फक्त त्याच्या प्रिन्सेसचाच हक्क आहे. पण माझ्यापासून लांब जाण्याचा हक्क मी तुलाही दिला नाही, समजलं? त्याच्या प्रेमाची ही धमकीयुक्त भाषा ऐकून सिया मनातच गालात हसली. तिच्या सडूकडून सॉरी एक्सपेक्ट करून काहीच उपयोग नव्हता, कारण तो बोलणारच कुठे होता ना. सगळीकडे फक्त स्वतःची मनमर्जी. सिया त्याची दादागिरी बघून त्याच्या छातीवरच्या बँडेजवर रडतच हात फिरवते. त्याच्या शरीरावरच्या जखमा तिच्या मनाचे लचके तोडत होत्या. अजून मी माझी मनमर्जी केलीच कुठे आहे? अग्नेयची तिच्या ओठांवरची ती खोडकर नजर बघून इथे सियाच्या पोटात गोळाच आला. अहो, आधीच किती लागलंय तुम्हाला आणि नुकतीच मेडिसिनही घेतला आहात. आत्ता तरी थोडी रेस्ट करा ना. सिया त्याच्या पकडीतून उठायला जाणार. जाना, त्या औषधांचा माझ्या शरीरावर इफेक्ट झाला तरी माझ्या हार्टलाही प्लीज त्याचा औषध दे ना. कालपासून तुझ्या स्पर्शासाठी खूप तरसलोय मी. प्लीज. त्याच्या नजरेतली ती तडफड बघून तिलाच आता कसं तरीच झालं. तिला माहित होतं तो तिच्याशिवाय राहूच शकत नाही. पूर्ण जगासाठी डेव्हिल असणारा हा राक्षस तिच्या प्रेमात मात्र हतबल होता. पण तीही तर त्याच्या स्पर्शासाठी आसुसलेली ना. तिने तिचे ओठ विलग करत डोळे मिटताच त्याला किती तो आनंद झाला आणि त्याने पुढच्याच क्षणांना त्या पाकळ्यांना त्याच्या ओठात घेतलं. काल रात्रीपासूनचा दुरावा, त्याचा राग आणि त्या रागातलं प्रेम आता पूर्ण वाईल्ड होऊन तिच्या ओठांवर तो उतरवू लागलेला. खूप जास्त आवेग होता त्याचा, इतका की त्याने अक्षरशः तिच्या मानेखाली हात देत तिची मान किंचित वर उचललेली आणि तो अगदी बेभान होऊन त्या मुलायम ओठांना कुस्करत होता. पण त्याच्या या वाईल्डपणाने ती हर्ट व्हायच्या ऐवजी तिचेही हात त्याच्या केसात फिरत त्याला अजूनच स्वतःवर ओढत होते. त्याच्या स्पर्शासाठी तरसलेलं तिचं मन त्याला तितक्याच तीव्रतेने प्रतिसाद देत त्याला अजून उकसवत होतं. कितीतरी वेळ तो तिच्या ओठांवर अधिराज्य गाजवत होता. ती थकलीये, तिचा प्रतिसाद कमी झालाय हे त्याला जाणवत असलं तरी त्याला मात्र त्या गुलकंदाला सोडायचंच नव्हतं. त्यांच्यातला पूर्ण रस शोषूनच तो अजून 10 मिनिटांनी बाजूला झाला आणि त्याच्या पाखराला घट्ट मिठीत घेतलं. तिचे मंदावलेले श्वास तो हळूहळू पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत तशीच त्याच्या मिठीत ती झोपून गेली. पण तो मात्र तिच्या त्या रक्ताळलेल्या ओठांवर हळूहळू ओठ टेकवून स्वतःच्याच आवेगाला शिव्या घालत बसला होता. आज त्याचं पाखरू त्याच्या मिठीत होतं म्हटल्यावर साहेब तर खूप खुश होते. पण या आनंदासाठी त्याने स्वतःला करून घेतलेला त्रास काही कमी नव्हता. मग बघूया आता पुढच्या भागात अग्नेय फायनली सिया बरोबर विधिवत लग्न करतो का ते. पण हो, पुढचा भाग खूप जास्त मनोरंजक असेल ही मी आत्ताच गॅरंटी देते. आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून कळवा
आणि खूप साऱ्या लोकांबरोबर शेअर करून लाईकसही द्या. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.